झालाय तिकडचा कुठला मंत्री? विजय थालापती. इथं आपण आता पोहे घेतलेत नाश्त्याला. वन टू थ्री. म्हातारीची चूळ काय बघायला भेटली नाही म्हणून त्यांना आता मी माझी चूळ दाखवते बा. जागा इथली एवढी भारी होती की आम्हाला व्हिडिओ काढायचा वेळच मिळाला नाही. तर आपला पूर्ण ब्लॉग सुरू करायच्या आधी तुम्हाला हे सांगायचं आहे की ही ट्रिप आपल्याला इको पंढरी क्लब यांनी स्पॉन्सर केलेली आहे. सो ह्यामुळं आपण ट्रिपला चाललो. तर नमस्कार मित्रांनो, पूर्ण 1 वर्षानंतर आपल्या यूट्यूब ब्लॉग परत आपण सुरू करत आहे. तर आपण शेवटचा व्हिडिओ जो होता ते आषाढी एकादशीचा टाकलेला होता आपण मागच्या वर्षी, आणि तेव्हा आपल्याकडे साधा अँड्रॉइड मोबाईल होता. आज माझ्या हातात iPhone 17 आहे, जी मी जानेवारीमध्ये घेतला होता. तर आपले मिनी ब्लॉग तर ते सुरूच होते इंस्टावरती. तर आता विचार केला की आपण यूट्यूबवरती पण लॉंग व्हिडिओ टाकायला सुरू करावं म्हणून. तर आज आपण जाणार आहे ट्रिपला रात्री 11 वाजता. तर आपली ट्रिप कोकणात जाणार आहे, म्हणजे एका टूर्स आणि ट्रॅव्हलर्सने आपल्याला स्पॉन्सर केलेलं आहे. तर त्यांच्यासोबत जाऊन त्यांचे व्हिडिओ वगैरे काढायचे किंवा त्यांना मिनी ब्लॉगमध्ये घ्यायचं असं त्यांचं काहीतरी म्हणणं, डिमांड होती त्यांची. आपल्याला पण फिरायला भेटलं. आणि कसं 12वीपासून तर मी कुठं फिरायला गेलेलोच नव्हतो. फक्त 1-2 वेळा इचलकरंजीला गेलो आणि तिथून माघारी आलेलो होतो. फक्त जी मेन काय गोष्टी असेल ते एकदा जाऊन फेरी मारून येणार आहे गावात. आपली बाकीची एक शॉपिंग राहिलेली होती, म्हणजे काय फेसवॉश आणि हे घ्यायची होती, पेस्ट घ्यायची होती बारकी. आपलं फायनल आता सगळं आवरून झालेलंच आहे. आपले कपड्याची इस्त्री होते, कपडे इस्त्री केले, शर्ट वगैरे सगळं इस्त्री केलेलं. बाकीचं काय टी-शर्ट वगैरे आहे ते तर असं पॅक होऊन जाते. नंतर आता 10 वाजलेले आहेत, 1च तास राहिला माझ्याकडे. आता जेवतो थोडा वेळ आणि परत मग आपली बॅग पॅक करतो आणि निघतो आता डायरेक्ट. तर आपल्या पूर्ण पॅकिंग झालेली आहे. पूर्ण पॅकिंग पण झालेली आहे. मी शर्ट पण बदललं आहे. आता झालं 11 वाजेल, फक्त 15 मिनटं कमी. तर फायनली पूर्ण पॅसेंजर आपण घेतलेले आहेत. मंगळवेढ्यामध्ये आम्ही थांबलेलो आहे. माने गली म्हणून या गलीचं नाव आहे. आता इथंच पूजा करायची आणि तिथून डायरेक्ट आता मालवणची ट्रिप आपण सुरू करायची. फक्त 2 मुली जे आहेत त्या आमच्या पंढरपूरच्या आहेत आणि एक मुलगी आहे ती तुमच्याच मंगळवेढ्याची आहे. आता बाहेरच्या साईडला शूट चाललेलंच आहे. मी आता तुम्हाला आधीच्या क्लिपमध्ये दाखवलेलंच आहे. आता पूर्ण इन्स्ट्रक्शन तिथे द्यायला लागलेत त्यांनी. त्यानंतर आपली ट्रिप सुरू करायची. रिटर्न येताना आपण बोटनंच येणार आहोत. आल्यानंतर आपण करणार म्हणजे सकाळी डॉल्फिन सफरचं प्लॅनिंग होतं, पण आता सध्या तिथं भरती यायला सुरू झालेली आहे. हर हर जय श्रीराम. भावना, आता आम्ही मिरजच्या जवळपास आलेलो आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये ते काच चार्जिंग नाही, म्हणजे 30% तर चार्जिंग आहे. पण तुम्हाला माहिती आहे आता आयफोन आहे म्हणल्यावर चार्जिंग तर काय टिकते न टिकते आयफोन युजर्सला माहिती आहे. सगळं आता माझाच मोबाईल कनेक्ट केला होता गाडीत, त्यामुळं चार्जिंग उतरलेलं आहे. 50% वरून आता 30% आलेली आहे. आता जर आम्ही अजून जर हे चाललं तर मग संपलं, मग आपला मोबाईल स्विच ऑफच होते, मग दुसऱ्यांचं कनेक्ट करायला लागते. आणि आता मिरजचं थोडंपास जवळ आलेलो आहे आम्ही. मालवणला तर सकाळी 6 वाजताच जातो आहे आपण. जर चार्जिंग असलं तर मी परत व्हिडिओ करतो, नसलं तर मग सकाळी आपण मालवणमध्ये पोचल्यावरती व्हिडिओ करायला लागणार आपल्याला. एंट्री तर विदाउट एंट्री आता मंत्री झालाय तिकडचा तमिळनाडू. कुठला मंत्री? विजय थालापती. रेकॉर्ड आहे. जोपर्यंत मंत्री तिकडचा चेंज झालाय, सरकार चेंज झालंय, तो हा धनी कप जिंकलेला आहे. आता सुद्धा तसंच होणार. 6वी वेळ आहे आता. नेक्स्ट डे. तर फायनली आपण रात्रभर प्रवास करून सकाळी 9 वाजता आपण कुठल्या बीचला? वायरी बीचला आलेलो आहे कोकणमध्ये. इथं आलेलो आहे. रूम वगैरे सगळे आमचे बुक केलेले आहेत. आता थोडाफार नाश्ता करायचा, फ्रेश व्हायचा आणि डायरेक्टली आपण बीचवर जाऊन म्हणजे समुद्रात जायचं. आम्ही मोठ्या आचऱ्यावरती बनवतो, त्यामुळे ते असं हे ओले होते. तर इथं आपण आता पोहे घेतलेत नाश्त्याला आणि चहा कॉफी वगैरे पण आहे. समोर तिकडे जे आलेले आहेत ते पण तिथं खात बसलेत. साईडचा परिसर जो बघायला गेला हो, काही नारळाची झाडं, परत घर,
त्या साईडला इथे एक विहीर आहे पण ती बहुतेक आता बंद पडलेली वाटते, त्याच्यावर जाळी ती टाकलेली आहे. आणि इकडे आमचा आता नाश्ता वगैरे झालेलाच आहे. थोड्या वेळातच आता आम्ही जाणार आहे समुद्रावरती. तर आता फायनली सगळ्यांचं आवरून झालेलंच आहे. आता आम्ही ह्या बीचवर नाही तर दुसऱ्या कुठलं काय तर नाव आहे बीचचं, त्या बीचवर जाणार आहे. रात्री आपण त्या पेट्रोल पंपावर थांबलेलो म्हणून तिथे एक 10 मिनटं काय तर थांबलो होतो. त्या 10 मिनटातच फक्त तिथं आपल्याला चार्जिंग करायला ती पण नशीब आपल्याला भेटलं चार्जिंगसाठी. नाही तर आत्तापर्यंत मोबाईल डेडच झाला असता. आत्ता पण 20% चार्जिंग आहे. आता इथं रूम तर बघितलेली आहे, इथं आता चार्जिंग लावतो आणि नंतर आवरून करून जातो आता समुद्रावर. इथं नाही मग कुठल्या आता आपण जाणार आहोत सध्या दांडी बीचवरती, एकदम धमाल मस्ती करण्यासाठी. इथं कसं एकदम चिल आणि रिलॅक्स बीच आहे. तिकडं वळवत आहे का? तिकडं वॉटर ऍक्टिव्हिटी काय होय. इथे क्रिकेट खेळायचं संध्याकाळी. इथे लाटा कसली होती त्या. तर भावना आता तुम्ही ऐकलं असेल की दांडेली बीचचं काहीतरी आम्ही जाणार आहे आता तिथे. हा चार्जिंगलाच आहे, काढतो आहे. तर आम्ही आता दांडेली बीचवरती आलेलो आहे आणि सगळे बसमधले आता बाहेर उतरायला लागले हळूहळू करून. आपण पण थोड्या वेळात आता उतरायचंच आहे. समुद्रामध्ये होता आतमध्ये. ओके समुद्र होतं इथे पॅरासेलिंगला बोटची मुवमेंट थोडी जास्त येतात कारण वारा जास्त असतो. स्टार्टिंगला आता आम्ही बनाना राईडला चाललेलो आहे. परत बाकीचे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज पण आहेत, पण आधी सगळ्यात फर्स्ट आम्ही बनाना राईडला चाललेलो आहे. मोबाईल हरवायचे जास्त चान्सेस आहेत, त्यामुळं थोडेफार शूट करीन मी. भावानं वगैरे बघा समोरून एक लाट यायला लागली मोठी. आली 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 आली. 1 2 नाही हे काही एवढी मोठी नव्हती. 1 2 3. आता आमचे बाकीचे इथले या साईडचे जे राईड्स होते ते सगळे राईड झालेले आहेत. आता आम्ही जाणार आहे मेन समुद्रात म्हणजे किल्ल्याच्या पलीकडे जाणार आहे, कारण तिथं स्कुबा डायव्हिंग आणि बाकीचे पॅराग्लायडिंग सुद्धा सुरू होणार आहे. तर तिथं आता आम्ही चाललेलो आहे. सोबतच आम्हाला निवती बीच वरती जाऊन म्हातारीची चूळ बघायची होती आमच्या मित्रांना, पण त्यांना काही म्हातारीची चूळ काही बघायला भेटली नाही, म्हणून त्यांना आता मी माझी चूळ दाखवते बघा. साईडला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय. तर त्याच किल्ल्याकडे आपण जाऊन स्कुबा डायव्हिंग करणार आहे. समोर एक बोट आलेली आहे आपल्याला न्यायला. हे पण बाकी सगळे रेडी झालेलेच आहेत. चला आता बोटमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ सुरू करतो. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. इथं आपण आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यापाशी. या साईडला आता स्कुबा डायव्हिंग सुरू होणार आहे. पुढे झाला
सध्या तर आता बाकी सगळे जाऊन आले, पण मी जाताना काय झाले की मी व्हिडिओ असा उभा काढलेला, आडवा काढायला सांगितलं होता. पण जाऊ दे, आता ती क्लिप मी पुढे टाकतो. बाकीचे आता गेलेलेच आहेत खाली. मागच्या साईडला पण स्कुबा डायव्हिंग होते, या साईडला बघू परत इकडे पण होते. व्हिडिओ काढले नसल्यामुळं हुकला आपला चान्स. जाऊ दे आता. परत आपण माघारी येऊन आवरलं केलेलं आहे, कारण सगळं आपल्या अंगाला वाळूची लागली होती, कपडे सगळ्या वाळू लागलेली होती. मग आता काय करायचं आहे, आवरून तर आता परत आपण जिथनं आलतो तिथंच जायचं आहे परत, कारण आपल्याला ते मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे जो स्टॅच्यू आहे ते त्या ठिकाणी लोकेशनला जायचं आहे. आणि जाता जाता आपल्याला जेवणसुद्धा करायचं आहे. तर आता जसं तुम्हाला म्हणलं होतं की जाताना आम्ही जेवणार होतो म्हणून, तर आम्हाला इथे एक हॉटेल भेटले, सानवी किचन म्हणून. प्युअर व्हेज हॉटेल आहे इथं, पण आम्हाला नॉनव्हेज लोकांसाठी थोडंफार काहीतरी करायला लागते. आता प्युअर व्हेज हॉटेल आहे आपल्या संध्याकाळी डिनर मग खायला लागणार मग नॉनव्हेज, है ना? चला चप्पल काढा लागतं. आता सध्या आपण आलेलो आहे रॉक गार्डन बघायला. कुठल्या बीचवर आलो रे? बीचला आपण चिवला बीचच्या साईडला रॉक गार्डन आहे. चिवला बीचच्या साईडला मधील एकदम सुप्रसिद्ध असं सनसेट पॉइंट म्हणलं तर ओळखला जाणारा रॉक गार्डन, आणि तिथेच तुम्हाला एकदम वन ऑफ द बेस्ट सनसेट पाहायला मिळतं. ह्या साईडला तुम्ही बघू शकता, एक नंबर नारळाची झाडं आहेत, घर आहेत, ते पण जुन्या काळातली घर स्टार्टिंग आहेत. आहे. आता आपल्याला जायचंय, हे आम्ही गाडी पार्क करायला होतो. खरा व्ह्यू तर या साईडला आहे. फक्त 2च मिनिटं तुम्ही वेट करा. जागा इथली एवढी भारी होती की आम्हाला व्हिडिओ काढायचा वेळच मिळाला नाही, कारण आमचे फोटो काढण्याचा इथे 1 तास गेला. आणि सूर्य पण आता मावळलेलंच आहे. फोटो काढल्यामुळं तेवढ्या टाईममध्ये सूर्य मावळाच आपल्याला व्हिडिओ काढायचे होते, पण व्हिडिओ काय काढायचे जमलेच नाहीत. पूर्ण आता लोकांची पण गर्दी इथनं कमी व्हायला लागलेली आहे, कारण सूर्य वगैरे मावळायला आहे. 7 वाजलेले आता. तर जस्ट आम्ही तिथून 7:30 वाजता निघलेलो रॉक गार्डनमधून, आणि आम्ही आत्ता आलेलो आहे आपल्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राजकोट किल्ल्यावरती. आणि तुम्हाला माहिती आहे की मालवणमध्ये जी मोठी मूर्ती आहे, असं तुमच्या बातम्यात वगैरे तुम्ही ऐकलेलं आहे, तर ती मूर्ती आत्ता माझ्या समोरच आहे. तर ही मूर्ती तुम्ही एकदा बघा. तर मित्रांनो, ही आहे आपल्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची 91 फूट उंच मूर्ती आहे, आणि ही मूर्ती स्थापित केलेली आहे राजकोट किल्ल्यावरती. आणि ह्या मूर्तीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं होतं. तर मित्रांनो, आम्ही आता राजकोट किल्ल्यापासून आलेलो होतो. येण्यात करण्यात जेवण्यात थोडं वेळ झाला, आम्हाला 12 वाजले. आणि थोड्या वेळ गप्पा वगैरे पण चालल्या, म्हणजे ते जे आमच्यासोबत क्लायंट आलेले होते त्यांच्यासोबत थोड्या गप्पा वगैरे चालल्या, त्यामुळे वेळच कळला नाही. वाजलेत रात्रीचं 12:15, किती 12:20 वाजलेले आहेत. मी ना ओंकारदा आता बीचवरती बसलेलो आहे. आम्ही मॉन्स्टर आणि रेडबुल घेऊन आलो होतो एका दुकानात जाऊन. आता मस्तपैकी समुद्रासमोर बसून एन्जॉय करतोय. तर भावांनो, तुम्हाला आमचा मालवणमधला पहिला दिवस कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि नक्कीच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया भावांनो पुढच्या व्लॉगमध्ये.